डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करते आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा शेवटचा संदेश काय होता हे आपण बघू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वैचारिक संघर्ष करून, लढून, झगडून केवळ 16 वर्षात सर्वच भारतीय नागरिकांना हक्क अधिकार मिळवून दिले. हा संघर्ष करीत असताना अनेक पक्षांशी हातमिळवणी करून आपले स्वतंत्र अस्तित्व अबाधित ठेवले. आपला शत्रू कोण, मित्र कोण याबद्दल बाबासाहेब दक्ष होते. बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत आणि स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात काँग्रेस सोबत होते. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांच्या काँग्रेसचे जळते घर आहे या वैचारिक भूमिकेनुसार त्यांच्या अस्तित्व विसर्जनाची शंका घेणाऱ्यांना चिखल आणि पाषाण हे उदाहरणे देऊन विसर्जनाची भीती चिखलाला असते, पाषाणाला नाही असे ठणकावून सांगितले. मंगळवार दिनांक 31 जुलै 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वच वैचारिक वारसदारांना बाबासाहेब आंबेडकर यांनी शेवटचा संदेश दिला. याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वीय सहाय्यक नानक चंद्रदत्तू यांनी अगदी निर्धार करून बाबासाहेब आंबेडकरांना एक प्रश्न विचारला. बाबासाहेब, अलीकडे आपण एवढे दुःखी आणि खिन्न का दिसता? अधूनमधून डोळ्यातून पाणी का गाळता? मी तुम्हाला हे विचारल्याबद्दल मला क्षमा करा, पण मला आज या प्रश्नाचे उत्तर द्याच. बाबासाहेब आंबेडकर यांनी मस्तकाच्या किंचित वर आपला हाताचा तळवा ठेवून मौन सोडले. नानकचंद, मला कशाचा त्रास होत आहे आणि कशाने दुःख होत आहे हे तुम्हा लोकांना माहीत नाही, अशी पहिली खंत ही आहे. मी माझे जीवन कार्य पूर्ण करू शकलेले नाही. माझे इतर लोक, इतर समाजा बरोबरीपूर्वक राजकीय सत्तेत वाटाघाटी आणि वाटेकरी होऊन सत्ताधारी वर्ग बनलेले पाहण्याची माझी इच्छा होती. मी आज जवळपास अपंग झाले असून आडवा पडलो आहे. जे काही मी मिळवू शकलो त्याचा फायदा मुठभर सुशिक्षितांनी घेतला आहे, पण त्यांची विश्वासघातकी वागणे, शोषितांबद्दलची त्यांच्या अनास्था आपल्यावर ते फारच नालायक निघाले असेच म्हणावे लागते. ते माझ्या यांच्या अनास्था पाहिल्यावर ते फारच नालायक निघाले तसेच म्हणावे लागेल. ते माझ्या अशा कल्पनांच्या पलीकडे गेले आहे. ते फक्त स्वतःसाठी आणि व्यक्तिगत फायद्यांसाठी जगतात. त्यांच्यापैकी एकही जण सामाजिक कार्य करायला तयार नसतो. ते आत्मघाताच्या वाटेने निघाले आहे. मला आता माझे लक्ष खेड्यातल्या हजारो निरक्षर लोकांकडे वळवायचे होते. ते अजूनही हालअपेष्टा भोगत आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती मुळीच बदललेली नाही, पण आता मात्र माझे आयुष्य थोडे शिल्लक राहिलेले आहे. मला असेही वाटते की माझी सगळी पुस्तके माझ्या ह्यातच प्रकाशित व्हावी. बुद्ध अँड कार्ल मार्क्स, रिव्होल्युशन्स अँड काउंटर रिव्होल्युशन्स इन एन्शियंट इंडिया अँड रीडर्स ऑफ हिंदुइझम ही माझी यादगार पुस्तके प्रकाशित करण्यात मी असमर्थ ठरत आहे. ही नुसती कल्पना सुद्धा मला भयंकर क्लेशकारक होते, कारण मी मेल्यावर दुसरे कोणीही ही पुस्तकं प्रकाशित करू शकणार नाही. कोणीतरी शोषित वर्गामधून माझ्या ह्याचीच पुढे येईल आणि माझ्या पश्चात ही चळवळ पुढे चालण्याची अवघड जबाबदारी पत्करेल अशी माझी अपेक्षा होती. पण हे आव्हान पेलू शकेल असा कोणीच माझ्या डोळ्यासमोर येत नाही. माझ्या ज्या सहकार्याबद्दल ते चळवळ चालवतील असा माझा विश्वास आणि भरोसा होता. ते आज नेतृत्वासाठी, सत्तेसाठी एकमेकात भांडत आहे. हा काफिला आज जिथे दिसतो आहे तेथे त्याला आणता आणता मला खूप सायस पडले. हा काफिला असाच त्यांनी पुढे आणखी पुढे चालू ठेवावा. वाटेत अनेक अडथळे येतील, अडचणी येतील, अकल्पित संकटे कोसळतील, पण वाटचाल सुरूच ठेवावी. त्यांना जर सन्मानाने आणि प्रतिष्ठापूर्ण जीवन जगायची इच्छा असेल तर हे आव्हान त्यांनी पेललेच पाहिजे. जर माझे लोक, माझे सहकारी हा काफिला पुढे नेण्यास असमर्थ ठरलेच तर किमान तो आज जिथे आहेत तिथे तरी त्यांनी त्याच ठिकाणी राहू द्यावे. कोणत्याही परिस्थितीत त्यांनी परत फिरू नये. हा माझा संदेश आहे, बहुधा शेवटचा संदेश आहे. मी अत्यंत गंभीरपणे देत आहे आणि या गांभीर्याला नजरेआड केली जाणार नाही अशी माझी खात्री. मला वाटते, जा सांग त्यांना, जा सांग त्यांना, जा सांग त्यांना. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. जय भीम.